पुढच्या बातमीकडे वळूयात। गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे। नाविद मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली गोकुळची सभा होतीये। शौमिका महाडिक व्यासपीठावर उपस्थित राहणार नाहीयेत। दूध संघाच्या कागल एमआयडीसी मधील पशुखाद्य कारखान्याच्या परिसरामध्ये ही सभा होणार आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। भूषण, नक्कीच गोकुळ दूध संघाची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज होते। गोकुळ दूध संघाच्या कागल एमआयडीसी इथं असलेल्या पशुखाद्य कारखान्याच्या ठिकाणी ही सभा होते। आपण बघू शकतो दुपारी 1 वाजता सभा आहे ती सुरू होणार आहे आणि या सभेची तयारी आहे ती पूर्ण झाली आहे। दुसऱ्या बाजूला या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो या सगळ्या सभेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर 1 वाजता जरी सभा असली तरी आत्तापासूनच संस्था प्रतिनिधी जे आहेत ते या सभेच्या ठिकाणी यायला सुरुवात झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर गोकुळवर सध्या महायुतीचा चेअरमन आहे नाविद मुश्रीफ, हे सध्या गोकुळचे चेअरमन आहेत आणि त्यामुळे विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांना त्यांनी व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलेलं होतं। मात्र शौमिका महाडिक या व्यासपीठावर जाणार नाहीत। त्या सभासदांसाठी असलेल्या जागेमधूनच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार आहेत। संचालक मंडळ वाढीचा जो काही प्रस्ताव आहे त्याला शौमिका महाडिक यांचा विरोध आहे। त्याचबरोबर मागील वर्षी जो काही आर्थिक व्यवहार सगळ्या या गोकुळ दूध संघामध्ये झालेले आहेत त्यावर देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यावर देखील काही प्रश्न आहेत ते उपस्थित केलेले आहेत। त्याला आता सत्ताधारी उत्तर देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नाविद मुश्रीफ यांनी नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या